पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व. आता आपल्याला एक्झाम मध्ये लक्षात घ्या, नॉर्मली 3 अँगलनी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 3 ॲस्पेक्ट्सनी पंचायत राजचे. एक आहे तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, महत्त्व सांगायचं आहे. आता पॉइंट्स कोणते वापरायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी, जे आतापर्यंत आपण शिकलेले आहे. डायरेक्टली मी काय पहिल्यापासून महत्त्व चालू करू शकलो असतो की चला आपण महत्त्वापासून शिकू, परंतु आपण डायरेक्टली काय चालू केलं नाही. पहिले तुम्हाला हे सगळं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे, सगळे पॉईंट्स माहीत पाहिजे. आता त्याच पॉईंटचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. महत्त्व सांगण्यामध्ये पहिला ॲस्पेक्ट महत्त्व विचारला जातो, दुसरा ॲस्पेक्ट विचारला जातो चॅलेंजेस, आणि तिसरा ॲस्पेक्ट असतो सोल्युशन्स. त्यामुळे आपण महत्त्व समजून घेऊ, मग त्यातल्या समस्या समजून घेऊ, आणि त्यानंतर ते समस्या कशा सोडवायच्या त्या सुद्धा समजून घेऊ. समस्या सोडवण्यामध्ये आपण सेकंड ARCच्या रिकमेंडेशनचा यूज केलेला आहे. थोडंसं वजन वाढते आन्सरचं. शिफारसी देताना पुन्हा कमिशनचं नाव, जसं गव्हर्नर चॅप्टरमध्ये आपण पुंजी कमिशन, सरकारी कमिशन यूज केलं या ठिकाणी, आणि नेक्स्ट चॅप्टरला शहरी संस्थांमध्ये आपण सेकंड ARC यूज करणार. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, प्रशासकीय सुधारणा आयोग, ते सोल्युशनमध्ये. पहिले महत्त्व समजून घ्या. आता महत्त्व तुम्हाला लिहिणं अतिशय सोपं असते. कोणताही क्वेश्चन असू द्या, नॉट जस्ट इन पॉलिटी, प्रत्येक सब्जेक्टमध्ये महत्त्व लिहिणं सोपं असते. का? चांगल्या चांगल्या गोष्टी लिहायच्या आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक पॉलिटिशियन आहे जो फक्त चांगलं चांगलं बोलू शकतो. त्यामुळे इट्स व्हेरी इझी की महत्त्व सांगा. मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिणं फार सोपं असते, आणि ह्या मोठ्या मोठ्या गोष्टीच या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. फक्त आपल्याला लिहिताना काय करायचं आहे, आपल्या 73व्या घटना दुरुस्तीमधल्या तरतुदी तिथे जोडायच्या, जेणेकरून ते फक्त अशा गप्पा नाही वाटत. तुमचं उत्तर म्हणजे गप्पा नाही वाटलं पाहिजे, माहिती वाटली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपल्या 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी वापरायच्या, चांगल्या चांगल्या गोष्टींना जोडायच्या आणि एक्झामिनरला द्यायच्या. आता पहा या ठिकाणी कसं कसं महत्त्व तुम्ही लिहू शकतात. पहिलं यामध्ये काय म्हटलंय, खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी होत आहे. बरोबर, ठीक आहे. आता महत्त्व लिहिताना तुम्ही असं लिहू शकतात, लोकशाहीची अंमलबजावणी. फक्त एवढं लिहून वाक्य संपवायचं नाही, कारण हे फक्त गप्पा वाटतात. खऱ्या अर्थानं लोकशाही वगैरे ह्या फक्त गप्पा वाटतात. जोपर्यंत तुम्ही त्याला सबस्टॅन्शिएट करत नाही, कशी आली आहे लोकशाही ते या ठिकाणी लिहायचं आहे. रेग्युलर इलेक्शन्स होत आहेत, राईट, प्रत्येकाला वोटिंगचा अधिकार आहे, त्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने आलेली आहे. त्यामुळे 1-2 मुद्दे तुम्हाला 73व्या घटना दुरुस्तीचे इथे जोडायचे, आणि मगच ते उत्तर लिहायचं. लक्षात येत आहे? पुन्हा पुन्हा मी हे का फोकस करतोय, कारण मी एक्झाममध्ये पाहतो मुलं फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी लिहून येतात. लोकशाही ग्राम स्तरावर पोहोचली, कशी पोहोचली लिहत नाहीत, फक्त पोहोचली आहे. ठीक आहे, ती कशी पोहोचली ते पण लिहावं लागणार आहे. त्यानंतर विकेंद्रीकरणाला चालना, कसं मिळाले विकेंद्रीकरणाला चालना. तिसरा स्तर आलेला आहे सत्तेचा. पहिले 2 स्तर होते सत्तेचे, आता तिसरा स्तर आलाय सत्तेचा. 11वी अनुसूची आलेली आहे, ज्याच्यामुळे सत्तेचं आपल्याला विकेंद्रीकरण दिसत आहे. जे राज्य सरकारकडे अधिकार होते ते आता पंचायतला मिळत आहे 11व्या अनुसूचीमध्ये. हे मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे, त्याच्यामुळे आपल्याला विकेंद्रीकरण दिसत आहे. त्यामुळे 11वी अनुसूची इथे लिहायची. दिसलं पाहिजे तुम्हाला नॉलेज आहे म्हणून, फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी लिहून यायच्या नाहीत. ओके. त्यानंतर ग्राम स्वराज्याची संकल्पना साकारते. कुठून साकारल्या जाते ग्राम स्वराज्याची संकल्पना या ठिकाणी? ठीक आहे, संविधानिक दर्जा दिल्याने. संविधानिक दर्जा नव्हता तर ते इंडिपेंडेंटली काम करत नव्हते, ग्राम स्वराज्य नव्हतं. आता या ठिकाणी आहे, कारण त्यांना संविधानिक दर्जा आहे संस्थेला. संविधानिक दर्जा असल्याने राज्य सरकार आपल्या मर्जीने कधीही स्थापना, कधीही बरखास्त नाही करू शकत त्यांना. आता त्यांना ते ग्रामपंचायत ठेवावीच लागते, पंचायत समिती ठेवावीच लागते, जिल्हा परिषद ठेवावीच लागते. त्यामुळे संविधानिक दर्जा दिल्याने त्यांना ग्राम स्वराज्याची संकल्पना जी आहे ती साकारलेली आहे. स्थानिक गरजांनुसार निर्णय घेतले जातात. कुठे घेतले जातात? ग्रामसभा आहे. ग्रामसभेमध्ये स्थानिक गरजांवरून तुम्ही निर्णय घेताय. लोक आपल्या गरजा त्या ठिकाणी मांडतात, आणि त्यानुसार लोकांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं जाते. पहिली ही गोष्ट होती का स्थानिक गरजानुसार? नव्हती. राज्य सरकारच धोरण बनवायचं. मग राज्य सरकार धोरण बनवणार कशाच्या बेसिसवर बनवणार? ब्रॉड ॲस्पेक्टनी बनवणार. की समजा एखादा जिल्हा आहे, एखाद्या जिल्ह्याबद्दल पॉलिसी बनवायची असेल तर काय करणार ते, की समजा गरिबीची पॉलिसी असेल तर ते डिक्लेअर करणार की हां हे ठीक आहे, 5 जिल्हे आहे, 5 जिल्हे गरीब जिल्हे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ही तरतूद लावत आहे. परंतु त्या जिल्ह्यामध्ये सगळेच गरीब असतील असंही नाही आहे. काही गावांमध्ये प्रॉस्पेरिटी सुद्धा असेल, काही गावांमध्ये गरिबी असेल, परंतु प्रत्येक गावामध्ये सेम लागून जायचं. आता तसं होत नाही. आता कसं आहे की बाबा पैसा द्या, आम्ही आमचं ठरवू की आम्हाला काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा
एखाद्या गावामध्ये शिक्षणाचा प्रॉब्लेम नाहीये, स्कूल चांगली आहे, होऊ शकते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल, परंतु गव्हर्नमेंटनी तर स्कीम काढली आहे त्या जिल्ह्यासाठी शिक्षणाची, ब्रॉड ऍस्पेक्ट गव्हर्नमेंटचा. आणि गव्हर्नमेंटने शिक्षणाची स्कीम काढली म्हणजे पैसा जो येईल तो शिक्षणासाठीच येणार. म्हणजे तुम्हाला गरज नसताना 4 क्लासरूम एक्स्ट्रा बांधून दिला जाणार शाळेमध्ये, गरज नसताना, जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल. आणि जर तो पैसा तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचं म्हटलं तर वापरू शकत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी आता काय होते, ग्रामपंचायतला बराच वेळ ती फ्लेक्झिबिलिटी दिली. मी अजूनही म्हणत नाही की पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे, काही प्रमाणात त्यांना फ्लेक्झिबिलिटी दिली जाते की बाबा ठीक आहे, हा पैसा आहे, तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडे जो पैसा आला, माझ्याकडे 50 लाख आले, शिक्षणाच्या स्कीमच्या अंतर्गत आले, परंतु शिक्षणाची सोय माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी तो पैसा पिण्याच्या पाण्यासाठी जर मला गरज असेल तर मी त्या पाईपलाईनसाठी तो वापरायचा असेल तर वापरण्याची फ्लेक्झिबिलिटी देणे. स्थानिक गरजानुसार निर्णय होतात. माझी काय गरज आहे. महिला व वंचित घटकांचा सहभाग आता वाढलेला आहे. आरक्षण, जो सहभाग फार कमी होता. इमॅजिन, लक्षात घ्या तुम्ही, रिझर्वेशन दिल्याने कमीत कमी 1/3 महिला तर आहेतच आता. आणि या आरक्षणाची गरज आहे, असं नाही आहे की आरक्षण दिलं नसतं तरी 1/3 असतं, नसते, आपल्याला माहित आहे. विधानसभेमध्ये नाही आहे, लोकसभेमध्ये नाही आहे महिलांचं. लोकसभेमध्ये तुम्ही 14% क्रॉस नाही करू शकले अजून. त्यामुळे हे गॅरंटेड माहित आहे की जर रिझर्वेशन नाही दिलं तर रिप्रेझेंटेशन असणार नाही. ठीक आहे. आणि गरज आहे, आपल्या क्लासमध्ये रिप्रेझेंटेशन पहा, मुलं कमी आहेत. ठीक आहे. ठीक आहे. त्यामुळे महिलांना अपॉर्च्युनिटी दिली तर रिप्रेझेंटेशन वाढते. ठीक आहे. तर रिप्रेझेंटेशनची गरज आहे. राईट. त्यानंतर शासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनते. ठीक आहे. शासन या ठिकाणी उत्तरदायी बनत आहेत, कारण शासनला आता त्या ठिकाणी जो आहे ग्रामसभाची सामाजिक लेखापरीक्षण कंडक्ट करावं लागते. लेखापरीक्षण होणार, ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारले जाणार, सामाजिक लेखापरीक्षण केलं जाणार, शासनाला उत्तरदायी बनावंच लागणार. ठीक आहे. राज्य विधिमंडळाला आपण पाहिलं लेखापरीक्षणची संस्था बनवावी लागते. प्रशासन उत्तरदायी बनवलं तुम्ही, ग्रामसभेमुळे सुद्धा शासन उत्तरदायी बनलेलंच आहे. लोक प्रश्न विचारणार तुम्हाला आणि फार हार्शली प्रश्न विचारतात. ग्रामसभेची मीटिंग एखाद्या वेळेस जाऊन अटेंड करायची. जर तुम्ही नेमकं त्या ठिकाणी घरी असाल, ग्रामसभेची मीटिंग असेल तर जाऊन उभे राहा त्या ठिकाणी, तुम्हाला डायरेक्ट डेमोक्रेसीचा फील येतो. तिथे हार्शली प्रश्न विचारतात की हे काम अजून कसं नाही झालं, तो म्हणून त्याला करून द्यावं लागते ते काम. डायरेक्ट डेमोक्रेसी. ते तुम्ही आमदाराला नव्हते म्हणू शकत, काम कसं, मला अजून घाण कशी साफ नाही झाली घरासमोरची, नाही म्हणू शकत होते, आज म्हणू शकतात. डायरेक्ट डेमोक्रेसी, ग्रामसभा. ठीक आहे. त्यानंतर केंद्र राज्य शासनाच्या योजना कार्यक्षमतेने आता पोहोचलेल्या आहेत. बऱ्याचशा क्षमता गाव पातळीवर चांगल्या प्रकारे आता इम्प्लिमेंट होतात. ठीक आहे. मनरेगा सारख्या स्कीम असतील, जल जीवन मिशन सारख्या स्कीम्स असतील, प्रधानमंत्री आवास योजना असतील, सगळे तुम्ही आता ग्रामपंचायत लेवलला दिलेले आहे. ठीक आहे. आणि ते चांगल्या प्रकारे तिथे इम्प्लिमेंट होतात. ठीक आहे. कारण त्या ठिकाणी ते लोक असतात, ग्राउंड लेवलचे लोक असतात, त्यांना टार्गेट इझिली आयडेंटिफाय करता येतात की बाबा कोणाला खरंच गरज आहे, हे कोण ठरवत आहे, ग्रामपंचायत. मग एक्झॅक्टली कळून जाते की बाबा कोणाला किती गरज आहे, कोणाला घराची गरज आहे. ते पहिले नव्हतं कळत. तुम्ही ते बीडीओला काम देऊन टाकत होते आणि बीडीओला प्रत्येक गावाचा असं समजत नव्हतं, तो अलोकेट करून द्यायचा. या गावाची लोकसंख्या ठीक आहे, जास्त लोकसंख्या, याला जास्त घरं, याला कमी घरं. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली तो रॅन्डमली वाटल्या जायचे. बऱ्याच वेळ ज्यांच्याकडे आहे ते त्याचा बेनिफिट घेऊन टाकत होते. ठीक आहे. इथे वेल टार्गेट येत होते. जल जीवन मिशन. जल जीवन मिशन कशाच्या संबंधित आहे, पाण्याची सुविधा पोहोचण्याच्या संबंधित आहे. अशा ज्या स्कीम्स आहे ग्रामपंचायतला देण्यात आल्या, जेणेकरून ते समजू शकतात की कोणाला गरज आहे आणि त्या प्रकारे ते इम्प्लिमेंट करू शकतात. गावकुसातील विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती आपण पाहिलंय. रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, स्वच्छता, सगळे तुम्ही आता ग्रामपंचायतला दिलेलं आहे. त्यामुळे ज्या बेसिक सुविधा आहे, पायाभूत सुविधा आहे, त्यांची इम्प्लिमेंटेशन आता खूप चांगल्या प्रकारे केलं जाते. रस्ते म्हणजे आपण गावातले रस्ते म्हणते, ते हद्दीच्या बाहेरचे नाही. हद्दीच्या बाहेरचे बरेच स्टेट गव्हर्नमेंटकडे जातात ते. ठीक आहे. जे गावातले जे रस्ते असतात छोटे मोठे, त्यांची इम्प्लिमेंटेशन करणे, हे सुद्धा आता ग्रामपंचायतकडे. इमॅजिन पहिले सगळं राज्य सरकारकडे होतं, ते कुठे गावातल्या रस्त्यांवर लक्ष देणार आहे. ग्रामपंचायत देऊ शकते, त्याला माहिती आहे गावातले रस्ते खराब झालेले आहेत. राजकीय प्रशिक्षणाचं केंद्र, हे फार इम्पॉर्टंट आहे. पंचायत राजकीय प्रशिक्षण झालंय आता, लोकांना सुद्धा आणि त्या सदस्यांना सुद्धा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती सदस्य बनतो त्याला राजकारण कळते, त्याला राजकीय प्रशिक्षण येते आणि लोक कंटिन्युअसली त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड असतात, त्यामुळे लोकचं सुद्धा राजकीय प्रशिक्षण होते.
इमॅजिन पंचायत राज नाहीये, फक्त विधानसभाची इलेक्शन्स होत आहे आणि लोकसभेची इलेक्शन्स होत आहे. तर लोक 5 वर्षातून एक वेळ त्यांना ती राजकीय जागरूकता येते इलेक्शनच्या वेळेस. बाकी त्यांचा सहभाग काय आहे राजकीय? काहीच सहभाग नाही आहे. परंतु ज्यावेळेस ग्रामपंचायत असते, रेग्युलर राजकीय सहभाग असतो त्यांचा. सरपंच भेटतो, सदस्य भेटतो, त्यांच्या समस्या घेऊन जातात, ग्रामसभेच्या मीटिंग होत आहे, एखाद्या वेळेस ते रेग्युलर पॉलिटिक्स चालूच राहते, गावात लोक इन्व्हॉल्व राहतात त्या पॉलिटिक्समध्ये, राईट. त्यामुळे राजकीय प्रशिक्षण तिथं होत असते. बरेचसे लोकप्रतिनिधी पंचायत पासून वर गेलेले आहेत. आपल्याकडे एक चांगलं एक्झाम्पल जे आपण विलासराव देशमुख सरपंच होते ते गावाचे, सरपंचापासून जायपर्यंत मुख्यमंत्री सुद्धा बनलेत आणि केंद्रीय मंत्री सुद्धा बनले होते. ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस ते केंद्रीय मंत्री होते. ठीक आहे. त्यामुळे एक राजकीय प्रशिक्षणाचं केंद्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी देते. आणि महिलांना आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी तर ते खूप चांगलं, कारण ती अपॉर्च्युनिटी आहे. जी पहिले मेल कॅन्डिडेट राहायची, आता त्यांना सुद्धा ती अपॉर्च्युनिटी भेटत आहे की एक सीडी वर चढून वरच्या पदावर जाण्याची. त्यानंतर आर्थिक सक्षमीकरण आणि निधीचा प्रभावी वापर.